नमस्कार, सुस्वागतम. मी आरती गुप्ते. आज मी तुमच्यासमोर एक छोटीशी कथा घेऊन आलेली आहे आणि ही कथा मला फॉरवर्ड म्हणून आलेली आहे. त्यामुळे ह्या कथेचे लेखक मला माहिती नाहीत आणि जर कोणाला ह्या कथेचे लेखक माहिती असतील किंवा खुद्द लेखकांनी जर ही कथा ऐकली, सादरीकरण ऐकलं, तर जरूर माझ्यापर्यंत मला कळवा. की लेखकाचं नाव मला खूप इच्छा आहे जाणून घेण्याची. तर ही लेखक अज्ञात आहेत आणि ह्या गोष्टीचं नाव आहे दानपेटी. प्रत्येकाने अगदी अवश्य वाचावी आणि अवश्य ऐकावी अशी ही एक हृदयस्पर्शी गोष्ट आहे. मला खूप आवडली आणि म्हणून तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. ऐकूया तर. दानपेटी. त्या दानपेटीमध्ये दररोज 5 रुपये टाकायचा. त्याचं ते नियमित देवळात येणं, देवाला नमस्कार करणं आणि दानपेटीमध्ये 5 रुपये टाकणं हे तिथल्या विश्वस्तांच्या ध्यानात आलं होतं. त्याच्या साध्या कपड्यांवरून आणि सायकलच्या वापरावरून तो एक निम्नवर्णीय गरीब भक्त आहे हे सहज लक्षात येत होतं. कधीकधी तो आपल्या बायकोला आणि एका मुलीला बरोबर घेऊन यायचा. तेव्हासुद्धा कापूर, बुक्का, उदबत्ती असं काहीही न घेता 5 रुपये पेटीत टाकायचा. एखाद्या दिवशी जर नाही आला तर दुसऱ्या दिवशी 10 रुपये पेटीत न चुकता पडायचे. त्याच्या या नित्यक्रमात कधीही खंड पडल्याचं तिथल्या पुजाऱ्यांनी आणि विश्वस्तांनी पाहिलं नव्हतं. त्यामुळे तो एक आदराचा विषय झालेला होता. अशी बघता बघता 20 वर्ष संपली. महागाई किंवा उत्पन्नातील वाढ ह्याचा त्यांनी आपल्या दानपेटीतील 5 रुपयात कधीही बदल केला नाही किंवा वाढही केली नाही. आता तर रस्त्यावर लहान मोठे सगळेजण स्कूटर, मोटरसायकल घेऊन दिमाग खात येत आणि ऐटीत निघून जात. मात्र त्याच्या सायकलीवरून येण्या जाण्यात कधीच फरक पडला नाही. सध्या त्याचं आयुष्य थोडं ओढग्रस्त असावं असं जाणवत होतं. तरीही दानपेटीतील 5 रुपयाचा नित्यक्रम त्या गरिबांनी कधीच चुकवला नाही. त्याची मुलगी मोठी झाली होती. कदाचित तिची काळजी त्याला सलत असावी. कधी कोणाजवळ बोलला मात्र नाही. त्याला देवळाच्या ओट्यावर शून्यात नजर लावून बसलेला अनेक वेळा त्या विश्वस्तांनी पाहिलं देखील. मात्र हा आपणहून कोणाशीच काही बोलत नसे किंवा आपलं दुखणं पण सांगत नसे. सध्या तो जास्तच चिंताक्रांत दिसत होता. एके दिवशी देवळाच्या विश्वस्तांनी हिय्या केला आणि आपुलकीने त्याला विचारलं की सध्या असे चिंताक्रांत का बरं असता? तुमचं काही काम सुटलं आहे का? कसली चिंता तुम्हाला भेडसावत आहे का? तो कसनुसा हसला आणि म्हणाला, काही नाही हो, मुलीचं लग्न ठरलं आहे आणि पैशाची जोडणी मात्र काही झालेली नाही. स्थळ चांगलं आहे, हातचं जाऊ नये असं वाटते. पण आता हात तरी कोणाकडे पसरायचे? मी हा असा पैशाने दुबळा. कामाचा मालकही फारसं काही उचलून द्यायला तयार नाही, म्हणून काळजीतही झालं. इतकंच. बघू आता देव ह्याच्यातून कसा काय मार्ग काढतोय ते. अरे पण खर्च तरी किती आहे? विश्वस्तांनी विचारलं. 25-30 हजार तरी अगदी नक्की लागणार हो, तो म्हणाला. त्या दिवशी काय झालं कुणास ठाऊक, पण त्या विश्वस्ताच्या डोक्यातून तो विषय काही केला जाईना. रात्री झोपताना देखील तो त्याचाच विचार. रात्री वरचेवर जाग आल्यामुळे त्याची झोप देखील झाली नाही. पहाटे त्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नात 5 रुपयाची नाणी तो मोजत होता. जागा झाला आणि स्वप्न जसंच्या तसं त्याला आठवू लागलं, खाऊ लागलं. त्याने देवाकडं पाहिलं. तो चोरासारखा बेरकी हसत असलेला त्याला दिसला. तो पटकन उठला, वही घेतली आणि हिशोब करू लागला. एकूण वर्ष 20, एकूण दिवस 7,300. दररोज रुपये 5ने झाले 36,500. त्याचे 36,500ची त्यांनी एक थैली तयार केली आणि शांतपणे झोपी गेला. झोपेत पुन्हा तेच स्वप्न. तो जागा झाला आणि आठवू लागला. 5 रुपयाची नाणी आपण मोजत होतो हे स्वच्छपणे त्याला आठवलं. दानपेटीतले जमा पैसे आपण एफडीत ठेवतो हेही त्याला आठवलं. त्याने हिशोब केला. सरासरी जमा 18,250 वर्षाचे. अंदाजे व्याज 2,000. 20 वर्षाचे झाले 40,000.
म्हणजे सरळ व्याजाने त्या गरिबाच्या दररोजच्या 5 रुपयांचे मुद्दलासह होतात 76,500 रुपये. आणि हा चिंताक्रांत आहे 25,000साठी. तो विश्वस्त आता अगदी निश्चिंत झाला होता. त्यांनी देवाच्या तिजोरीतून 76,500ची थैली तयार करून ठेवली. आता त्याला शांत झोप लागली. नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो गरीब देवळात आला. त्यांनी देवाला नमस्कार केला. तिथल्या दानपेटीत 5 रुपये टाकले आणि ओट्यावर जाऊन बसला. तो विश्वस्त देवळातील आणखी काही सज्जनांना घेऊन तिथे आला आणि त्यांनी ती थैली त्या गरीबाला दिली आणि सांगितलं, बाबा रे, तू दररोज देवाला 5 रुपये प्रमाणे ह्या 20 वर्षात 36,500 रुपये वाहिलेस. 20 वर्षात त्याचे 76,500 रुपये झाले, जे देवाकडे सुरक्षित आहेत. आज तुझी नड आहे आणि देवाचीच इच्छा आहे की ते तुला उपयोगी पडू देत, म्हणून तुझे पैसे तू मोजून घे. गरीब चकित झाला. त्याला दिवसा उजेडी जसं काही खूप मोठं स्वप्न पडलं होतं. तो ती थैली घेऊन देवाजवळ गेला आणि रडायला लागला. सगळेजण खूप भावूक झाले. देव प्रसन्न हसत होता. गरिबाचा पाय देवळाबाहेर निघत नव्हता. तो मात्र थैली घेऊन तिथेच बसून राहिला. त्याची पत्नी व मुलगी त्याला शोधत देवळात आली. त्यांनी घडलेलं वर्तमान त्या दोघींना सांगितले. त्यांच्या डोळ्यातून पण आनंदाश्रू वाहू लागले. बघणारे सर्वजण देवाचा जय जयकार करू लागले. आता पत्नी व मुलगी त्याला घरी चला असं विनवू लागली, पण त्याचा पाय तिथून निघत नव्हता. माझे दान देवाने परत तर नाही ना केले, असं त्याचं मन त्यास खाऊ लागलं. काय करावं हे त्याला सुचेना. त्यांनी विश्वस्तांना बोलवलं आणि मी जे देवाला 5 रुपये वाहिले त्याचे 20 वर्षात किती होतात असं विचारलं. त्यांनी सांगितलं की 36,500 होतात. गरिबाने थैलीतील 36,500 रुपये काढले, पुन्हा त्या दानपेटीत टाकले. आता त्याच्या चेहऱ्यावरील ताण नाहीसा झाला. सर्व उपस्थित चकित झाले. त्यांनी त्याला विचारले की हे तू काय केलेस? तो बोलला, मी देवाला जेवढे वाहिले होते तेवढे परत करतोय. तो माझ्यासाठी देवाला मी दिलेला नैवेद्य होता. उद्याचा माझा 5 रुपयांचा नैवेद्य आता मी निश्चिंत मनाने देवास वाहीन. अन्यथा माझ्या येणाऱ्या रात्री मी तळमळत काढल्या असत्या. आता मला शांत झोप लागेल. देवाने दिलेल्या ह्या उरलेल्या पैशात माझ्या मुलीचं लग्न अगदी थाटामाटात होईल. आता मी घरी जातो आणि निरोप घेतो तुमचाही. आणि मग प्रसन्न चेहऱ्याने ते कुटुंब घरची वाट चालू लागलं. देवाचा प्रसन्न चेहरा मात्र आता आणखीनच उजळला होता. थेंबाथेंबाने देवाकडे आपण साठवलेली कोणतीही गोष्ट, मग ते पैसे असोत किंवा देवाचे आशीर्वाद असोत, कालांतराने अशी महाकाय होत असते आणि आयुष्यातील कठीण वेळा अगदी सहज दूर करते. आपण निस्वार्थपणे केलेलं कुठलंही सत्कार्य कधीच वाया जात नाही. केव्हा ना केव्हा तरी आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर ते तुम्हाला फळ देऊन जातं. धन्यवाद. पुन्हा एकदा सांगते, ही कॉपी पेस्ट केलेली कथा आहे, त्यामुळे मला माहीत नाही या कथेचे लेखक कोण आहेत ते. तुम्हाला कळल्यास जरूर मला कळवा. सादर करती आरती गुप्ते.